नमस्कार. आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत आणि आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 24वा सिद्धांत. मोबाईलचा उपयोग जो आहे तो टाळा. योग्य प्रकारे मोबाईलचा उपयोग करा. सध्याच्या काळात मित्रांनो, आता मी जे रेकॉर्ड करते ते पण मी मोबाईलवरूनच करतोय. ठीक आहे, म्हणजे आपल्या लाईफमध्ये मोबाईल खूप गरजेचा आहे. मोबाईलमुळे आपण पेमेंट्स करतो, इंटरनेट बँकिंग यूज करून. ठीक आहे, फोन पे, जीपे. मोबाईल म्हणजे आपलं वॉलेट झालेलं आहे. सोशल मीडियावर आपण आपला वेळ घालवतो, जसं की फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं. ठीक आहे, यामध्ये आपण आपला वेळ यूज करतो. यूट्यूबवरनं वेगवेगळ्या गोष्टी, व्हिडिओ बघण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतो. तर मोबाईलमुळे काय झाले की जग जवळ आले. जग आपली मुठ्ठी में मोबाईलमुळे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या काळामध्ये मोबाईलचं एवढं ॲडिक्शन वाढलेलं आहे की तुम्ही नोटिफिकेशन वाजले की तुम्ही मोबाईलमध्ये बघणार आणि तुम्ही जे काम करताय ते पूर्ण डिस्टर्ब होतं. तर त्यामुळे मोबाईलचा जो उपयोग आहे तो कमी कसा करायचा, कारण हे ॲडिक्शन होत चाललंय मोबाईलचं. कंटिन्यू मोबाईल नोटिफिकेशन वाजले की मोबाईल बघणार, किंवा तुम्ही एखादं काम मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून कुणाला एखाद्या कामाची PDF पाठवायला गेलात व्हॉट्सअपमध्ये, तर तुम्ही 2 मिनिटाचं काम असतं पण तुम्ही कुठेतरी जातात, जे तुम्हाला काम करायचे ते विसरून जातात आणि दुसरंच रीलच बघत बसा किंवा मग व्हॉट्सअपवर मेसेज बघत बसा आणि तो दुसरीकडेच तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता. तर हे प्रमाण खूप सध्या वाढलेलं आहे. म्हणजे कंपन्यांनी असो किंवा काही असो, माणसाची प्रोडक्टिव्हिटी आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट जी आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचा जो फोकस आहे तो फोकस खूप कमी झालेला आहे. त्याचं एकमेव कारण जे आहे ते मोबाईलच आहे असं मी मानतो. ठीक आहे, त्यामुळे मोबाईलचा यूज करताना तुम्ही शक्यतो जे तुमचे नोटिफिकेशन आहेत, अनावश्यक नोटिफिकेशन हे पूर्ण बंद करणे पहिली गोष्ट. त्यानंतर जे तुमचे सोशल मीडिया जे आहेत त्यांचं एक तुम्ही टायमिंग ठरवा. असं नाही म्हणत की तुम्ही बघूच नका किंवा काही, त्याचं टायमिंग ठरवा की ह्या वेळेत आपला एक टास्क पूर्ण झाल्यानंतर ते आपण बघणार. जसे की पोमोडोरो टेक्निक, म्हणजे तुम्ही अर्धा तास काम करणार, अर्ध्या तासानंतर तुम्ही 10 मिनिटाचा ब्रेक घेणार. त्यानुसार तुम्ही जर काम करताय तर तुमचं फोकस खूप गरजेचं आहे. तुमचं फोकस राहिलं पाहिजे तुमच्या कामामध्ये. तर त्यानंतरच तुम्ही काय कराल की तुमची जी प्रोडक्टिव्हिटी ती वाढेल. कारण आता मोबाईलमुळे काय होते की डिस्ट्रॅक्शन खूप होते, म्हणजे तुमचं फोकस नाही राहत आणि तुम्ही जे काम करताय, एक लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि त्याच्यानंतर तुमचं नोटिफिकेशन मोबाईलवर वाजलं आणि तुम्ही तिकडे गेल्यानंतर परत त्या कामावर येण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं वेळ जातो, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते पूर्ण डिस्टर्ब होतं. त्यामुळे बरेच जण त्यांच्या रेझ्युमेमध्ये पण टाकतात की मल्टीटास्किंग इज अ मिथ. मल्टीटास्किंग तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्ही एका वेळेस एकच काम करू शकता. तुम्ही जर दुसरं काम स्विच करताय तर त्यावेळेस तुमचं माइंड डिस्टर्ब होतं. म्हणजे आतापर्यंत जगामध्ये जेवढी पण व्यक्ती सक्सेसफुल झाले तर ते तुम्हाला एक गोष्ट सांगतात, फोकस. तुम्ही जर मल्टीटास्क करताय तर तुमचं फोकस राहणार आहे का? नाही राहणार. म्हणजे तुम्ही जे काम करताय तुमचं त्या कामामध्ये 100% तुम्ही देत नाही. तुमचं अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष तिकडे असतं, त्यामुळे ते दोन्ही काम व्यवस्थित होत नाही. आणि ह्याचं एकमेव कारण मी सध्याच्या युगामध्ये तरी मानतो ते म्हणजे मोबाईल. असं मोबाईललाच सगळं दोष देऊन चालणार नाही, त्यामध्ये आपण स्वतः त्याला जबाबदार आहेत. बरीच लोक आहेत की मोबाईलचा यूज करून प्रोफेशनली काम करतात, त्यातून इन्कम कमवतात. पण 90% जे आहेत, मे बी जास्त असतील, 95% लोक, की ते मोबाईलचा यूज जो आहे तो योग्य प्रकारे करत नाही. म्हणजे टाइमपास, सोशल मीडिया ह्या गोष्टीसाठी करतात.
तुम्ही त्या गोष्टी पण करा, पण त्यासाठी तुम्हाला एक टायमिंग ठरवा त्यासाठी. त्यावेळी तुम्ही एक मनोरंजनाचा टाइम की एक 10-20 मिनिट मी त्या वेळेत मोबाईल खेळा. ठीक आहे, मोबाईल बघणार, काही सोशल मीडिया असेल तुमचं, काही ज्या गोष्टी करायच्या त्या. कारण मी ज्यावेळेस काम करतो तर माझं टास्किंग असतं, त्या त्या टास्कच्या वेळेतच मी ते टास्क कंप्लीट करतो. आणि ते जर केलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. तुमची टायमिंग लिहा आणि त्या टास्क जे आहेत त्यानुसारच तुम्ही ते काम करा. ती कंप्लीट झाल्यानंतर जो आनंद असतो तो तुम्हाला त्या गोष्टी केल्यानंतरच कळेल. कारण मी जसं जसं लिहितोय आणि मी जसे टास्क कंप्लीट करतोय त्यामुळे काय होतं की तुम्हाला काम करण्यात उत्साह येतो. आता सध्या बघा, आता माझा जो टायमिंग आहे, मी कामाच्या वेळेतूनच एक अर्धा तास काढतो आणि माझा डेली जो आहे एक व्हिडिओ मी पोस्ट करतो. आणि आपले जे आहे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत, त्यामध्ये मला एक टायमिंग दिलेलं आहे. त्या टायमिंगमध्ये मी एक अर्धा तास घेतो. ठीक आहे, 10-15 मिनिट प्रिपरेशनसाठी आणि त्यानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी. असं मी प्रिपरेशन केलं नाही, मी डायरेक्ट आलो आणि व्हिडिओ बनवतोय. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या जो वेळ आहे त्याचा उपयोग कसा करताय, त्याचे सिद्धांत बघतोय आपण. आणि त्या गोष्टी मी स्वतः प्रॅक्टिकली करतोय आणि त्यानंतरच तुम्हाला सांगतोय. कारण जर मी स्वतः न करता तुम्हाला सांगितलं तर ते मला त्या गोष्टी क्लिअर सांगता येणार नाहीत तुम्हाला. कारण मी हे जे सांगतोय ते हे पुस्तकातले थोड्या गोष्टी असतील, पण जे प्रॅक्टिकली मी जे अनुभव घेतोय त्या गोष्टी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करतोय. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्ही करा. आणि मोबाईलचा जो यूज आहे तो शक्यतो कमी करा. त्यामुळे काय होते की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते होत नाही. लहान मुलं बघा, तुम्ही कार्टून वगैरे बघता, त्यांना दिलं नाही आता तर ते आदळआपट करतात. कारण काय होतं की टेस्टोस्टेरॉन लेवल जी आहे ती वाढते मुलांमध्ये पण, आणि ते चिडचिड करतात, एकदम अग्रेसिव्ह होतात. तर हे तुम्ही मुलांना तर देऊच नका आणि तुम्ही पण ह्याचा उपयोग कमी करा. हे महत्वाचं आहे. आणि हे त्याचं कारणच आहे की आपल्या ज्या वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगामध्ये मोबाईलचा वापर जो आहे तो कमी करा. कमी म्हणण्यापेक्षा गरज असेल त्या कामासाठीच करा. बाकी इतर अवांतर मोबाईल एकदा तुम्ही रील चालू केली, तुम्ही म्हणणार की फक्त एवढीच रील बघताय, मग तुमचे कधी त्यात 2 तास निघून जातात हे तुम्हाला पण लक्षात नाही येत. आणि तुमचे जे ॲप आहेत त्यानंतर तुमचे ॲप युजेस आहेत ते तुम्ही चेक करा आणि ते कसे कमी करता येतील. म्हणजे यूट्यूब झालं, तुमचे इंस्टा झालं, जे आहेत फेसबुक हे, तर त्यामध्ये काय असतं की तुम्ही किती ॲप यूज केला, किती वेळ यूज केला, 2 तास, 1 तास, ते असतं. आणि ते तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. त्यानंतर तुम्हाला कळेल की आपला वेळ किती गेलाय, त्यामध्ये किती वेळ वाया गेलेला आहे. ठीक आहे, आजसाठी एवढंच. धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया उद्या, जो आपला 25वा सिद्धांत आहे तो बघण्यासाठी. ठीक आहे.